मेंटल हेल्थ ही इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुला पायाला लागले तर तू लंगडशील, हाताला लागले तर हात असा करून चालशील, डोकं तुझं तर असं करशील. मेंटल हेल्थचं काय करणार? इथे मला हे महत्वाचंच वाटत नाही मेंटल हेल्थ बाबतीत. मला असं वाटतं माझं माइंड रिलेटेड काही गोष्ट असेल की कोणाला सांगू मी, कशाला सांगू, कसं सांगू. आपण फिजिकल हेल्थसाठी सगळं करतो, तसंच मेंटल हेल्थ बद्दल पण आहे. की आपण 4 जण आत्ता ग्रुपमध्ये बसतोय आणि बोलता बोलता मी म्हटलं की मला खूप लो वाटतंय आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया अशी होती की तू काय लगेच डिप्रेशन आलं का, काय एवढं त्याच्यात. ज्याला खरंच असेल त्याला असं लक्षात येईल की अरे हे जज करतायत. सो हे सगळे जे वर्ड्स आहेत ना, हे इतके कॅज्युअल नाहीयेत जितक्या कॅज्युअली आपण यूज करतो. तर आपण त्या शब्दांची आणि त्या आजारांची गंभीरता गमावून बसलोय. आता मी डिप्रेशन मध्ये जरी असलो तर मला एका सायकेट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे अप्रोच करायचं म्हणलं, पण आपला समाज असा आहे की बाबा आपण सायकोलॉजिस्टकडे अप्रोच केलं तर लोकांना म्हणजे खूप असं ते हाईप होतं की बाबा हा खूप वेडा झालाय का, की बाबा याला काय गरज याला सायकोलॉजिस्टकडे जाण्याची, याला एवढा त्रास होतोय का. त्यामुळे तो डिप्रेशन असलेला माणूस पण तो जायला घाबरतो सायकोलॉजिस्टकडे. तर याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं, काय करायला पाहिजे? आता हे काय म्हणतो, खूप मोठा प्रश्न आहे हा. की खरं सांगू का मी तुला की कोविड नंतर थोडा हा अप्रोच बदललाय आपल्याकडे. म्हणजे आय एम नॉट लाईंग ॲट ऑल. पण कोविड नंतर, कोविड मध्ये रादर मी म्हणेन की लोकांना हे खूप रिअलाइज झालं की मेंटल हेल्थ ही इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर प्रॉब्लेम क्रिएट होतात. सो थोडासा एक 5% 10% हे अप्रोच मध्ये बदल आहे. पण तरी पण हा जो स्टिग्मा आहे ना, तो तेव्हाच कमी होईल जेव्हा आपल्याला ही गोष्ट सगळ्यांना लक्षात येईल की तुमचं बॉडी आणि तुमचं माइंड हे वेगवेगळं नाहीये. वी डिफरन्शिएट इन बिटवीन. की म्हणजे जर तुला ताप आला तर तू कसं फ्रीली सांगशील ना. आता मी मगाशी म्हटलं की मला 2 दिवस बरं नव्हतं. सो तिथे काय आहे, कारण त्याचा ऍक्सेप्टन्स आहे किंवा मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे. इथे मला हे महत्वाचंच वाटत नाही मेंटल हेल्थ बाबतीत. मला असं वाटतं माझं माइंड रिलेटेड काही गोष्ट असेल की कोणाला सांगू मी, कशाला सांगू, कसं सांगू. ओके, पण ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. तुम्हाला जेव्हा ताप येतो तेव्हा तुम्हाला असं मनात खूप उत्साह वाटत असतो का? नाही. जेव्हा तुम्हाला खूप डिप्रेस्ड वाटत असतं, लो वाटत असतं, काही स्ट्रेस सुरू असतात, काही अँझायटी वाटत असेल समजा, त्याचवेळी तुमच्या बॉडीलाही तेव्हा नसतं चांगलं वाटत. तुम्ही काम नाही करू शकत चांगल्या प्रकारे, कारण ह्या दोन्हीचं कनेक्शन आहे. बेसिकली ह्या दोन गोष्टी एकच आहेत. आणि जेव्हा मी माणूस आहे असं म्हणते तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे बाय डिफॉल्ट आल्या. सो त्याची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. जसं आपण फिजिकल हेल्थसाठी अवेअर आहोत, आपण फिजिकल हेल्थसाठी सगळं करतो, म्हणजे एक्सरसाइज पासनं, डाएट पासनं, सगळ्या गोष्टी, कारण त्याचा आता अवेअरनेस आहे. तसंच मेंटल हेल्थ बद्दल पण आहे. आणि ती तशीच गोष्ट आहे की ज्याची जर काळजी घेतली तर इट्स गुड, नाही घेतली तर मग त्याचे जे काही एक्स्ट्रीम लेवलचे मेजर्स आहेत ते आपल्याला घ्यायला लागतील किंवा त्या पद्धतीने वर्कआउट करायला लागेल. सो माझं असं म्हणणं राहील की आपल्याकडे समाजामध्ये बदल हा स्वतःपासून होतो. आणि आपण नेहमीच ऐकलंय ना की तुम्ही बदला तर लोक बदलतील. सो ऍज अ पर्सन किंवा जे पण आज आता आपलं हे सगळं ऐकत असतील किंवा आपण किंवा तूही आपण हे बोलतोय, सो मला सुद्धा ऍज अ सायकोलॉजिस्ट किंवा तुला सुद्धा उद्या असं वाटलं की मला काही ताण आहे आणि मला तो डील करता येत नाहीये, इररेस्पेक्टिव्ह तो कशामध्ये आहे, कशाबद्दल आहे, कामाबद्दल आहे, रिलेशन बद्दल आहे, कशाबद्दल आहे, मॅटर नाही करत. तो जर आहे आणि मला तो डील करता येत नाही, त्याच्यामुळे मला त्रास होतोय, तर मी स्वतः जाऊन सायकोलॉजिस्टची हेल्प घेते का, सायकोलॉजिस्टकडे जाते का? तर माझा आन्सर आहे हो. ओके. सो तशा पद्धतीने आपण स्वतःपासून ती सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. की जर मला काही असू शकतं, म्हणजे कधी कधी असं असतं ना की फक्त मला वेंट व्हायचंय, मला फक्त बोलायचंय, मला कोणी ऐकून घेणारं किंवा मला जशा पद्धतीने ऐकून घेणारे व्यक्ती हवे, तसं नाहीये. असे सुद्धा क्लायंट असतात की जे येतात, खूप काय काय असलेलं असतं, खूप काय काय बोलायचं असतं, बोलतात, कधी कधी खूप रडतात आणि जातात. ओके. सो इतक्या बेसिक लेवलपासून तुम्ही मदत करू शकता स्वतःची ह्या गोष्टीमध्ये. आणि हे लक्षात ठेवणं कायम की मेंटल हेल्थ हे तुमच्या बॉडीचा पार्ट आहे. सगळ्यात महत्वाचं, मन म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं हार्ट नाही, ते आर्टिस्टिक गोष्टींमध्ये हार्ट वगैरे ठीक आहे. मन म्हणजे तुमचा मेंदू. सो त्याचं एक फंक्शनिंग आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिक येणारे इमोशन्स, त्याच्यासाठी लागणारे न्यूरो ट्रान्समिटर्स, ह्यासाठी लागणारे केमिकल्स हे अवेलेबल आहेत आणि ते त्याप्रकारे फंक्शन करतात. सो तुमची अख्खी बॉडी, मेंदू नंतर तुमचं काय सगळ्यात महत्वाचं अफेक्ट होतं बॉडीमध्ये, तुमची मेंटल हेल्थ खराब असेल तर तुमचं पोट, गट. सो या सगळ्या गोष्टींचं लिंकिंग आहे. सो त्यामुळे आपली मेंटल हेल्थ महत्वाची आणि त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींचा इम्पॉर्टन्स तितकाच आहे. हे जेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात करू
तर गोष्टी बदलायला सुरुवात होतील. म्हणूनच मी म्हटलं ना की आपल्याकडे स्टिग्मा इतका आहे या गोष्टीबद्दल, आणि रादर मी म्हणेन की मिसअंडरस्टँडिंग आहे की खूप मला त्रास झाला तरच जायचं असतं, खूप फार वेळ लागायला पाहिजे मगच जायचं असतं, किंवा काय करायचं सायकोलॉजिस्ट काय करतात बेसिक हेही माहिती नसतं, त्यामुळे की ते सगळं मनातलं काढून घेतील वगैरे, किंवा अशा काही कन्सेप्ट वाटतात आपल्याला. सो ते सायकोलॉजीचा काही गूढ विषय नाहीये, सायन्स आहे, बेसिक मेंदूचं सायन्स आहे, त्याच्याबद्दल आम्ही वाचतो आणि त्याला डील करायच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सायकॅट्रिस्ट मेडिसिनने डील करतात, आम्ही सायकोथेरपी काउन्सिलिंगने डील करतो. सो अशा पद्धतीने अवेअरनेस असणं आणि स्वतः कधी लागलं तर ती मदत घेणं, आणि स्वतःला नाही तर आजूबाजूच्या लोकांना कधी लागलं तर आपण त्यांना मदत करायला प्रेरित करणं हे गरजेचं आहे. अच्छा, तर आपण नॉर्मल बॉडी जर फिट राहावी त्यामुळे आपण नॉर्मल एक्सरसाइज करतो डेली, तर मेंटल हेल्थ स्टेबल राहावी त्यासाठी काय एक्सरसाइज आहेत? हा, मेंटल हेल्थ स्टेबल साठी एक्सरसाइज पण एक खूप चांगला हे आहे, गोष्ट आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की थोडंसं आत्ताच्या फास्ट पेस लाईफच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर सांगायचं झालं की ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल आपण जगतोय, की एकतर खूप बसून जास्त वेळ काम आहे, ऑर एल्स खूप धावपळीचं काम आहे, म्हणजे बिझनेस करतात एंटरप्रेन्योर्स खूप आहेत आपल्याकडे पण, सो तसं एक काम आहे. नाहीतर कामाच्या ठिकाणी वर्क कल्चर खूप चांगलं नाही, त्याचा येणारा स्ट्रेस आहे. साधं इथून गाडी काढून मला ड्राईव्ह करून जायचंय, ह्याच्यात पण एक स्ट्रेस क्रिएट होतो ट्रॅफिकमुळे. सो ही जी लाईफस्टाईल आहे सध्या झालेली, त्याच्यानं मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी दोन खूप चांगले उपाय आहेत. एक म्हणजे फूड, की फूड हे न्यूट्रिशनल असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. तुमची झोप ही खूप महत्वाची आहे. मेंटल हेल्थ तुमची डिस्टर्ब आहे ह्याचं पहिलं साईन आहे की तुम्हाला झोपेमध्ये प्रॉब्लेम येत आहे. सो झोप पूर्ण होणं, म्हणजे 4 दिवस माझी नीट झोप झाली नाही, मग आज 5व्या दिवशी मी मस्त झोपते, ते झोप हे फ्युएल आहे. तर जर तुमची गाडी 4 दिवस गाडीत पेट्रोल नाही तर 5व्या दिवशी गाडीला पेट्रोल टँक पर्यंत तेवढा धक्का लावायला लागणार आहे. सो त्याच्याने तुमचं कव्हर होणार नाहीये मागचे 4 दिवस. सो झोप ही अशी कव्हर नाही व्हायला पाहिजे, रोजची डेली पूर्ण कंप्लीट आणि शांत लागायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एक्सरसाइज आहे, योगा आहे, की जे तुम्हाला दोन्ही गोष्टींसाठी बॅलन्स करायला महत्व करतं. योगामध्ये आपण मोर ओव्हर माइंडफुल राहणं, प्रेझेंट राहणं मुवमेंटमध्ये, या सगळ्या गोष्टींबद्दल पण बोलतो. त्यामुळे योगा पण खूप चांगला आहे, एक्सरसाइज पण खूप चांगला आहे. सो एक्सरसाइज इज ऑल्सो गुड थिंग, की जे तुम्ही तुमच्या डेली लाईफस्टाईलमध्ये ऍज अ लाईफस्टाईल म्हणून अक्वायर करू शकता. आणि त्याचसोबत जर कुठेही असं वाटलं की काही डिस्टर्बन्सेस क्रिएट होत आहेत तर इमिजिएट ऍक्शन म्हणून प्रोफेशनलकडे जाणं हाच त्याच्यातला बेस्ट वे आहे टू डील विथ इट. कारण जेवढं आपण ते प्रोलॉंग करू तेवढं तो त्रास वाढलेला असतो. माझ्याकडे असे अनेक क्लायंट येतात की ज्यांनी एन्क्वायरी केलेली असते किंवा विचारलेलं असतं, अपॉइंटमेंट घेतली असते 2-3 महिन्यापूर्वी. आता प्रॉब्लेम तसं असतं ना की बघ, आज मला कुठेतरी मी गेले, काहीतरी भांडण झालं, खूप लो वाटतंय, त्या कंडिशन मध्ये मी अपॉइंटमेंट घेतली, पण उद्या मला तेवढं नसतं वाटत. सो मी काय म्हणते, जाऊ दे, नाही एवढं वाटत, नाही गेलो, काही फरक नाही पडत. पण तो विषय वाढत राहतो आणि तो प्रोलॉंग होतो, मग ते अजून जो काही डिस्टर्बन्स असतो तो अजून वाढतो. सो असं न करता जिथे इनिशियलीच तुम्हाला वाटतंय तिथेच ती मदत घेणं गरजेचं आहे.